दोस्तों नमो बुद्धाय, क्रांतिकारी जय भीम। दोस्तों आज मैं आऊँ नागपुर की पवित्र दीक्षा भूमि पर और काफ़ी अहम मुद्दा है। दोस्तों सबसे पहले मैं आपको एक चीज़ दिखाना चाहता हूँ। आप यहाँ पे बांध काम देख सकते हो, ठीक है। यहाँ पे जो बांध काम हो रहा है इसको लेके काफ़ी सारे लोगों ने अभी कुछ देर पहले दीक्षा भूमि में प्रेस कॉन्फ्रेंस हुई, जिनमें कि गजघाटे जी जो कि समिति के मेंबर हैं, उन्होंने कहा है कि इसके लिए हम सरकार से ऑलरेडी ये जगह मांगने के लिए उन्होंने कहा है, पर सरकार ने ये जगह अभी तक दी नहीं है और अभी भी ये जो मांगनी है ये प्रोग्रेस पे है। पर अभी यहाँ पे आप देख सकते हो कि यहाँ पे अभी बांध काम चालू हो चुका है और अभी पत्रकार परिषद में वही चीज़ यहाँ पे कही गई है कि हमने सरकार के सामने ये जो मुद्दा है रखा है, पर तभी भी सरकार यहाँ पे बांध काम चालू कर रही है। अगर ये बांध काम चालू हो गया तो बाद में सरकार कहेंगी कि इतना प्रोजेक्ट बन चुका है, इसको हम स्थगित नहीं दे सकते। तो ऐसी परिस्थिति दीक्षा भूमि में आ सकती है। दोस्तों अभी कुछ दिनों पहले दीक्षा भूमि में जाड़ फोड़ भी हुई थी, जो कि काफ़ी सारे अनुयायियों को वहाँ पे जो पार्किंग का जो मुद्दा था, यानी पार्किंग नहीं होना था, उसके लिए भी काफ़ी सारे यहाँ पे विवाद हुए, काफ़ी सारे लोगों ने प्रश्न उठाए। आखिरकार उस प्रोजेक्ट को स्थगिति मिल गई। स्थगिति मिलने के बाद काफ़ी सारे लोगों की इच्छा है कि दीक्षा भूमि पर हर साल लाखों की संख्या में लोग आते हैं, इतने लोग आते हैं कि यहाँ पे जगह उनके लिए कम पड़ जाती है। तो इसलिए काफ़ी सारे ऐसी कार्यकर्ता है जो कि अपने जगह पे व्यवस्था करते हैं। पर यहाँ के कुछ लोगों ने, संगठनों ने प्रशासन से ये भी मांगनी रखी थी कि हमको उस साइड की ज़मीन, पीछे साइड की ज़मीन और ये जो मैंने आपको दिखाया इसकी ज़मीन दी जाए, यानी करके यहाँ पे आने वाले जितने भी उपासक उपासिका है उनको यानी व्यवस्था हो सके। पर तभी भी आप देख सकते हो कि यहाँ पे बांध काम चालू हो चुका है। ये काफ़ी शोकांति का है, ऐसा नहीं होना चाहिए, क्योंकि हर साल यहाँ पे लाखों की संख्या में लोग आते हैं दोस्तों, और यहाँ पे जगह कम पड़ती है, क्योंकि यही वो जगह है जहाँ पे 1956 को डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने हमें बौद्ध धर्म देके एक नया जीवन दिया था। ये हमारे एक आस्था का विषय है और हमारे आस्था के साथ अगर खिलवाड़ होगा तो हम कतई ही सहन करने वाले नहीं हैं। और सरकार से हमारी एक ही विनती है कि इसके ऊपर आप गौर कीजिए और ये जो बांध काम है इसे रुकाइए, जैनी करके, और ये जो ज़मीन है ये दीक्षा भूमि समिति के ताबे में दीजिए, जैनी करके यहाँ पे आने वाले जितने भी उपासक उपासिका है उनको सेवा प्रदान हो सके, उनको जगह यहाँ पे मिल सके। और आज दीक्षा भूमि के तरफ से यहाँ पे जो कि प्रेस कॉन्फ्रेंस ली गई है और प्रेस कॉन्फ्रेंस में गजघाटे जी ने, जो कि समिति मेंबर है, उन्होंने क्या कहा वो हम सुनते हैं। दोस्तों सबसे पहले आप सभी को एक रिक्वेस्ट है कि अभी तक आपने इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो सब्सक्राइब कर दीजिए और साथ में बेल आइकन ज़रूर दबाइए और इस वीडियो को जितना हो सके उतना शेयर ज़रूर कीजिए, ताकि ये संपूर्ण मुद्दा घर घर तक पहुँच सके। दोस्तों जब तक हम एक नहीं होंगे तब तक हमारी आवाज़ हम मजबूत नहीं कर सकेंगे। तो दबा के इस वीडियो को शेयर कीजिए और देखते हैं कि आज के पत्रकार परिषद में गजघाटे जी ने कौन कौन से मुद्दे प्रशासन के सामने रखे हैं। तो सुनिए। नागपूरच्या या पवित्र दीक्षाभूमीवर मी विलास गजघाटे, ट्रस्टी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, तुमचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आजची जी प्रेस बोलवली आपण ती दीक्षाभूमीच्या विकासाच्या आराखडा संबंधात आहे, परंतु यापूर्वी या आराखडा संबंधीची प्रेस नोट मी तुम्हाला दिलेली आहे। परंतु या आराखडा कसा झाला, मंजूर झाला, काय झाला याबाबतची थोडी पार्श्वभूमी 1-2 मिनिटात तुम्हाला मी सांगतो। 22 ऑक्टोबर 2015 रोजी धम्मचक्र पर्यटन दिनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 350 कोटी रुपयांची योजना, या विस्तारीकरण, नाविन्यपूर्ण योजना आणि दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाची योजनेच्या घोषणा केली होती। 10 नोव्हेंबर 2015 रोजी नागपूर सुधार प्रणाच्या कार्यालयात डिझाईन असोसिएटचे जय काकीटकर, नागपूर सुधार प्रणाचे अधिकारी यांच्यासोबत सादरीकरण झाले। 29 नोव्हेंबरला 2015ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी येथे तत्कालीन मुख्यमंत्री, समितीचे तत्कालीन सचिव दिवंगत सदानंद फुलझेले आणि मी आणि सर्व नागपूर सुधार प्रणाचे पदाधिकारी यांच्यासमोर सुद्धा तो आराखडा मंजूर करण्यात आला। त्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि जवळपास 2017 ऑक्टोबर 2018 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पवित्र दिनी दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसमोर 100 कोटी रुपयापैकी
350पैकी पहिले 100 कोटी आले, त्यानंतर 40 कोटी रुपयाचा निधी नागपूर सुधारपणाचा देण्यात आला. ही त्याची पार्श्वभूमी आहे. त्यानंतर काम सुरू झालं. दुर्दैवानं मधामध्ये या ठिकाणी जाळपोळ होऊन या ठिकाणचं विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरणाचं काम थांबलेलं. आज मागे आम्ही काही लोकांनी हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. दीक्षाभूमीचा विकास व्हावा याकरता ती याचिका आहे. ती कौतुकास्पद बाब आहे, अभिमानाची बाब आहे. त्याबाबत कुठलंही दुमत नाही आणि त्या याला कुठलाही विरोधही नाही. परंतु काही त्यापूर्वीसुद्धा आम्ही यापूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यावेळी डॉक्टर राजेंद्र गवई, मी आणि सर्व सोबत होतो. आम्ही सांगितलं आम्ही कुठलाही विकास आराखडा आम्ही अजून मंजूर केलेला नाही आणि कुठंच आम्ही त्याला मंजुरी दिली नाही. कारण दीक्षाभूमीचा जो विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये तोच जो आराखडा डिझाईन असोसिएटी तयार केला आणि जो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 2दा त्याचं सादरीकरण झालं. फक्त पार्किंग सोडून बाकी त्या नकाशाला कुठलाही विरोध आणि कुठलाही हे नव्हता. परंतु आता पुन्हा बातम्या सुरू झाल्या. सिंगापूरच्या धर्तीवर, दुबईच्या धर्तीवर समाज कल्याण विभागाने 2-4 दिवस अगोदर प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती बातमी वर्तमानपत्रात आम्हाला दिसली. हायकोर्टामध्ये सुद्धा टेंडर काढावं अशी बातमी वर्तमानपत्रात आली. माननीय उच्च न्यायालयामध्ये स्मारक समितीतर्फे आम्ही इंटरव्हेन्शनचा अर्ज लवकरच दाखल करू. मागच्या 26 तारखेला आमचे वकील तिथे गेले होते, परंतु दुर्दैवाने त्यांना यायला मुंबईत त्यावेळेस बार असोसिएशनचं तिथं इलेक्शन असल्यामुळे ते बाय रोड असताना उशीर झाला. त्यामुळे ते 26 तारीखले आम्ही मान्य उच्च न्यायालयात स्मारक समितीतर्फे इंटरव्हेन्शनचा मध्यस्थीचा एक अर्ज करू आणि मान्य उच्च न्यायालयात हे सांगू की स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन हे संयुक्तरित्या लवकरच आपणास विकसित आराखडा सादर करतील आणि तोच आराखडा आपण मंजूर करावा ही आम्ही न्यायालयाला सुद्धा देणार आहोत. आणि महाराष्ट्र शासनाचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी ह्या पुढच्या आठवड्यात एक शिष्टमंडळ आम्ही घेऊन जाणार आहोत आणि जो आराखडा जो आहे त्या आराखड्याबाबत अंतिम निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री शासनालाच असे आदेश प्रदान करतील अशी आम्ही त्यांना विनंती करू की समितीने जो आराखडा दिला आणि महाराष्ट्र शासन यांच्या संमतीनं जो आराखडा आम्ही माननीय शासनाच्या तर्फे जाहीर करण्याचा प्रयत्न करू. आणि NITनी एक निविदा काढलेल्या आहेत, त्या निविदासुद्धा रद्द कराव्या अशी मागणी आम्ही शासनाकडे करीत आहोत आणि त्यासंबंधीचं पत्रही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना देऊ. कारण या पवित्र दीक्षाभूमीचा आराखडा ज्यांनी तयार केला ते डिझाईन असोसिएट यांचे पूर्ण भारतात बाबासाहेबांचे 15 मोठे प्रकल्प सुरू आहेत. इंदू मिलचा प्रोजेक्ट त्यांच्याच हातचा आहे आणि त्यांनी दीक्षाभूमीचा आराखडा इतका सुंदर केलेला आहे. त्यामुळं कुठलाही आर्किटेक्ट नेमताना तो आर्किटेक्ट ऑलरेडी नेमलेला होता आणि समितीचा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही तो आराखडा आणि त्यांचं काम व्यवस्थित वाटलं आणि तो आराखडा आम्ही मंजुरी केला होता. त्याप्रमाणे ते काम सुरू झालं. परंतु दुर्दैवानं पार्किंगमुळे ते काम थांबलं. परंतु पार्किंग सोडून त्या आराखड्याला कुठलाच कोणाचाही विरोध नाही. आम्ही आता लवकरच सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आणि उच्च न्यायालयात इंटरव्हेन्शनचा अर्ज दाखल करू. स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन बहुमताने एक आराखडा मंजूर करतील आणि आता फेज 1 आणि फेज 2 आता फेज 1चं कामाचे वेळ पूर्णपणे निघून गेलेला आहे. फेज 1 आणि फेज 2 दोनही संयुक्तरित्या सुरू करावं अशी विनंतीसुद्धा आम्ही महाराष्ट्र शासनाला करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट जी जागा आम्ही महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला मागितली, दुर्दैवानं सांगावं लागतं शासनही म्हणतं आम्हाला तुम्ही देतो, शासन म्हणते आम्ही देतो, आम्ही शासनाला त्याचा पाठपुरावा केला आहे, केंद्र सरकारला आम्ही पाठपुरावा केला आहे. महाराष्ट्र शासनाची आरोग्य विभागाची जागा, ITIची जागा हे दीक्षाभूमीला देऊ. फेज 2मध्ये आवश्यक असलेली तुमच्या मागं आपण पाहू शकता जी जागा आम्ही 40-50 वर्षापासून मागतो आहोत आणि ज्याच्यामुळं या दीक्षाभूमीत 56 पासून आजपर्यंत कधी सुदैवानं कुठलीही चेंगराचेंगरीची घटना झाली नाही. परंतु हा जो चौथं द्वार आहे ह्या द्वारमध्ये बाहेर निघायला बजाजनगरकडे मार्गच नाही आहे. त्यामुळे ही मागची जागा 3 एकर 84 आर आम्हाला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने जो आराखडा मंजूर केला त्या आराखड्यात ही जागा
आवश्यक आहे असं महाराष्ट्र शासनाचंच म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे शासनाने ती जागेसाठी संबंधित विभागाला पाठपुरावा केलेला आहे. परंतु दुर्दैवानं शासन म्हणते मी ती जागा आम्हाला देऊ आणि आता तुम्ही तुमच्या मागं पहा त्या भिंतीला लागून भव्य प्रमाणात 2 मजलीचं बांधकाम सुरू आहे. तुमच्या मागं तुम्ही बघू शकता जी जागा आम्ही मागतो आहे त्या जागेत त्यांनी काम केलेलं आहे आणि हे काम महाराष्ट्र शासनाने विना विलंब थांबवावं अशी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो. त्यांना प्रत्यक्ष भेटूनही मागणी करू आणि माननीय उच्च न्यायालयांना सुद्धा मी विनंती करतो आम्ही जाहीरपरित्या की हे या कामाला त्यांनी स्थगिती द्यावी. कारण महाराष्ट्र शासनाचं जे दुपट्टीपणाचं धोरण असं वाटतं, अशी शंका येते की आम्हाला म्हणतात जागा देतो आणि इथे बांधकाम सुरू होतं. यामुळं बौद्ध समाजात रोष उत्पन्न होत आहे आणि यापुढं जर हे काम ताबडतोब जर थांबवलं नाही शासनाने तर या समाजामध्ये महाराष्ट्र शासनाविषयी गैरसमज निर्माण होतील आणि एक असंतोष निर्माण होऊन आंदोलनं होऊ शकतात. त्यामुळं आमची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला, या जाहीररित्या आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की जे काम सुरू आहे 3 एकर 84 आरला जे काम सुरू आहे ते विनाविलंब आपण थांबवावं एवढी विनंती करतो आम्ही त्यांना. आणि माननीय उच्च न्यायालयाला सुद्धा विनंती करतो की याला स्थगिती द्यावी, कारण आता न्यायालय याला स्थगिती देऊ शकते. आणि आता ते 2 मजल्याचं बांधकाम झालं, एकदा बिल्डिंग बनली तर शासनच म्हणाला आता बिल्डिंग बनली, बिल्डिंग तोडता येत नाही. तर ही ज्याप्रमाणे इथे बिल्डिंग बनली त्याचप्रमाणे समोर तुम्ही पहा आरोग्य विभागाला सुद्धा बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, ITIला सुरू आहे. आमचं एकच मागणं आहे की बा ज्या दिवसेंदिवस दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढते आहे, सुखसुविधा कमी पडत आहेत, कमीत कमी ही 3 एकर 84 आर तरी जमीन या दीक्षाभूमीला मिळावी याकरता गेले 40-50 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो. अनेक कृषीमंत्री येऊन गेले, सर्वांनी आश्वासन दिलं, परंतु अजूनपर्यंत कुठलंही आश्वासन महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारनं या ठिकाणी पूर्ण केलं नाही. असं वाटते की हे दलितांची उपेक्षितांची जे दीक्षाभूमी आहे हे उपेक्षितच राहील का, कारण याला कोणी वाली नाही का. म्हणून आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला विनंती करू आणि समाजापुढे जाऊ की आता आम्ही 40 वर्ष आणि समाजाला आम्ही विनंतीपूर्वक आवाहन करतो दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे की समाजाने आम्ही 40-45 वर्षापासून महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाला पाठपुरावा करू थकलेलो आहो. समाजाने आम्हाला साथ द्यावी आणि समाजाने आता शासनाशी भांडावं आणि ही जमीन समाजाने दीक्षाभूमीला मिळवून द्यावी असं विनंतीपूर्वक आवाहन आम्ही समाजालाही करतो आणि समाजाने आता पाठपुरावा मोठ्या प्रमाणात करावा ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. दोस्तों, जैसे कि आपने इस पत्रकार परिषद को सुने हैं, इस पत्रकार परिषद में उन्होंने क्लियरली कहा है कि इस जगह के लिए हम सरकार से मांगनी कर रहे हैं. इसके ऊपर सरकार ने अभी तक कोई जवाब नहीं दिया है. यहाँ तक कि यहाँ पे जो कि ये बांधकाम चालू हो चुका है और एक बार ये बांधकाम हो जाएगा तो सरकार इसे देने में आनाकानी करेंगे. तो उनकी ऐसी इच्छा है कि ये तत्काल इस जो बिल्डिंग जो बन रही है इसको स्थगित लाया जाए और साथ ही साथ जो आजू बाजू की जगह है जो कि काफ़ी सारे लोग मांग रहे हैं तो वो जगह दीक्षा भूमि को दी जाए, यानी करके जितने भी उपासक उपासिका है उनको दीक्षा भूमि में जगह हो सके. दोस्तों, इस बारे में आपकी क्या राय है कमेंट बॉक्स में ज़रूर बताइए और इस वीडियो को जितना हो सके उतना शेयर ज़रूर कीजिए. मिलते हैं हमारे नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए आप सभी को नमो बुद्धाय, क्रांतिकारी जय भीम.